नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. आग्रीकोळी भवनाचा भूमिपूजन कार्यक्रम केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. मात्र या भवनाचा कार्यक्रम लवकर का घेता या प्रश्नावर स्थानिक शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर हे नाराज झालेत. त्या कार्यक्रमास उपस्थित नसल्यानं अनेक चर्चांना उधाण आलंय. मात्र मंत्री पाटील यांनी आपसातील वाद आणि मतभेद विसरून चांगल्या कामासाठी सगळ्यांनी एकत्रित यावे असा संदेश विश्वनाथ भोईर यांना दिलाय. कल्याण पश्चिमेतील खडकपाडा येथील एका ठिकाणी आग्रीकोळी कुणबी भवन उभारलं जाणार आहे. या भवनासाठी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील 7,50,00,000 या रुपयांचा निधी मंजूर केलाय. या भवनाचे भूमिपूजन मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी आमदार गणपत गायकवाड, माजी आमदार प्रकाश भोईर, मंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक अर्जुन भोईर, भाजप शहराध्यक्ष वरुण पाटील, जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख सचिन बासरे, वंडार कारभारी मनसेचे पदाधिकारी विनोद केने, जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. गेल्या अनेक वर्षापासून इथले भूमिपुत्र जे आहेत त्यांची मागणी होती आगरी कोळी कुणबी भवनासाठी जागा मिळावी आणि ते भवन उभं राहावं. ते आज प्रत्यक्षात येत आहे. त्यासाठी 7 कोटी रुपये त्याला मंजूर झालेत. त्याचा आता प्लॅन बनवण्याचं काम सुरू आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी कमिशनरशी चर्चा करून जागाही निश्चित या ठिकाणी केली. त्याचा नारळ फोडून भूमिपूजन केलेलं आहे. निश्चितपणाने या ठिकाणी फक्त लग्न समारंभ न होता त्या समाजाला दिशा देणारे कार्यक्रम जर या ठिकाणी राबवता आले, ज्या मुलींसाठी असतील, महिलांसाठी असतील, आपल्या विद्यार्थ्यांसाठी असतील, कामगार क्षेत्रामध्ये कोणाला मार्गदर्शन पाहिजे असेल तर असे मार्गदर्शन मिळावे, असे सर्वव्यापी कार्यक्रम जर या ठिकाणातून झाले तर निश्चितपणाने एक वेगळ्या प्रकारचा संदेश समाजामध्ये आपल्याला देता येईल आणि समाजाच्या मुलांना प्रेरणादायी हे भवन होईल. अशा प्रकारची मला या ठिकाणी या भवनाची वास्तू ही अपेक्षित आहे आणि मला विश्वास आहे की तसं ते होणार. त्यांचा असा विषय होता की बाबा तुम्ही जो कार्यक्रम केला म्हणजे हा एवढा घाईत का केला. तर मी त्यांना म्हटलं की बाबा हा कार्यक्रम झाला की उद्या आचारसंहिता लागली की बाबा आपल्याला फंड मिळणार नाही, त्या उद्देशाने आपण हा कार्यक्रम आणि आम्ही कार्यक्रम म्हणजे बघ कार्यक्रमाचा असा आहे की कार्यक्रमचा 2-4 दिवसातच हा कार्यक्रम आयोजित केला. जसं आम्हाला माहीत पडलं की बाबा साहेबांनी आपल्याला आणि साहेबांचं पण आभार मानण्याचा उद्देश असा आहे की ठाणा महापालिकेला गेलेला फंड तो आम्हाला वर्ग केला. आज आपल्या महापालिकेत फंडाची परिस्थिती अतिशय गंभीर आहे, पण दिलेला फंड आम्हाला वर्ग केला त्याच्यात आमचा अभिमान आहे. आम्हाला काय एक दुसऱ्याचा रोष नाही. भवन व्हावा तो सर्वांचा आहे, आगरी कोळी कुणबी सर्व समाजाचा. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात.